नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. मेडिकल काउन्सिलिंग कमिटी MBBS BDS शाखेतील 15% ऑल इंडिया कोटा, 100% डीम्ड युनिव्हर्सिटी, एम्स, जिपमर, सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील प्रवेशासाठी MCC तर्फे एकत्रित प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट काल 12 ऑगस्ट रोजी जाहीर झाली आणि आज 13 ऑगस्ट रोजी फायनल सिलेक्शन लिस्ट जाहीर झालेली आहे. काल यादी जाहीर झाली. यादी जाहीर होताच 15% AIQ कट ऑफ मार्क्समध्ये मोठी घसरण असं वगैरे चर्चा पुन्हा एकदा मीडियामध्ये सुरू झाली. खरं तर कट ऑफ मार्क्समध्ये घसरण झाली, उपयोग काय आहे? खरंच कट ऑफ रँकमध्ये घसरण झाली आहे काय? परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थी पालकांचे फोन, सर आम्ही देशभरात कुठेही जायला तयार आहोत, अगदी गव्हर्नमेंट MBBSसाठी आम्ही कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत जाऊ, मग आम्हाला प्रवेश मिळेलच की. मग खरंच आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आपल्या राज्यातील प्रवेशापेक्षा कमी गुणांवर देशभरात प्रवेश मिळतो का? आणि त्यानंतर सद्यस्थितीत भविष्यात नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. शक्यतो प्रोविजनल रिझल्ट जाहीर झाला आणि त्यानंतर फायनल रिझल्ट्समध्ये दरवर्षी काहीही बदल होत नाही. ही जी यादी जाहीर झालेली असते त्यामध्ये ज्यांना प्रवेश मिळाला आहे फक्त त्यांच्या ऑल इंडिया रँकचा समावेश केलेला असतो. सदरच्या यादीमध्ये विद्यार्थ्याचं नाव नसतं. आपला ऑल इंडिया रँक या यादीमध्ये नाही याचा अर्थ आपण प्रेफरन्स फॉर्म भरूनसुद्धा आपल्याला प्रवेश मिळालेला नाही. आता सद्यस्थितीमध्ये अलॉटमेंट लेटर सुरुवातीला आपल्याला डाउनलोड करावं लागेल. अलॉटमेंट लेटर म्हणजे सिलेक्शन लेटर आणि ते डाउनलोड करायचं आहे. आता जॉईनिंग उद्यापासून सुरू होणार आहे, पण पूर्वी जे टाईम टेबल जाहीर झालेलं आहे त्यानुसार 18 ऑगस्टपर्यंत जॉईनिंग करावयाचं आहे. यामध्ये 100% वाढ होईल अशी अपेक्षा आहे, कारण MCCकडून एकूण 7 वेळा वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळं कुणीही गोंधळून जाऊ नये. शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशीसुद्धा कॉलेज चालू असते, परंतु 15 ऑगस्ट रोजी मात्र ते बंद राहील. मग खरंच कट ऑफमध्ये काही फरक पडला काय तर जाणून घ्या. बेसिक कन्सेप्ट. परीक्षा कशासाठी? सिंगल लाईनमध्ये उभा करण्यासाठी. कोणतंही ॲडमिशन आहे हे परीक्षेतील मार्क्सवर अवलंबून नसतं. त्या परीक्षेतील ऑल इंडिया रँक किंवा मेरिट रँकवरती अवलंबून असतं. तो रँक जरी मार्कांच्या आधारे देत असले तरी मार्क्स कसे पडतात तर पेपरची डिफिकल्टी लेवल समजून घेऊया. मेडिकलची परीक्षा 22 लाख विद्यार्थ्यांनी दिली. NTA बोर्डाने या 22 लाख विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक दिला, म्हणजे ह्यांना सिंगल लाईनमध्ये 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं उभा केलं. माझ्या भाषेत तिरुपतीपासून बारामतीपर्यंत सिंगल लाईनमध्ये उभा केल्यानंतरचा क्रमांक याला म्हणायचं ऑल इंडिया रँक. आणि सोपी संकल्पना समजून घ्या. राऊंड म्हणजे काय तर जेवणाची पंगत आणि ऑल इंडिया रँक म्हणजे काय? आपला ताट क्रमांक. आता हे एकदा लक्षात आलं की आता सध्या काय पहिला राऊंड चालू आहे. या राऊंडमध्ये आपल्याला स्वतःचा ताट क्रमांक माहीत होता, आपण प्रेफरन्स फॉर्म भरलेला आहे आणि आत्ता आपल्याला काही ना काही मिळाले, त्याची यादी जाहीर झालेली आहे. मार्क्स नेहमी बदलतात. पेपर सोपा गेला की मार्क्स जादा मिळतात, परंतु आपला रँक घसरतो. आणि पेपर अवघड गेला की मार्क कमी मिळतात, परंतु रँक चांगला येतो. आता आपली नीट 2025 परीक्षा झाली होती. ती परीक्षा अवघड होती आणि यानंतर परीक्षेनंतरच आपल्याला हे क्लिअर झालं होतं की कट ऑफ मार्क्स खाली येणारच आहेत. मग एकंदरीत काय तर सद्यस्थितीत कट ऑफ मार्क्स असं करू नका. कट ऑफ मार्क्स नव्हे तर कट ऑफ रँकचा अभ्यास करावा, तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. सर्वसाधारणपणे ऑल इंडिया कोटा, गव्हर्नमेंट MBBS यांचे कट ऑफ रँक दरवर्षी फारसे बदलत नाहीत, पण मार्क्स मात्र सतत बदलत असतात. आता 2024च्या तुलनेत
2025मध्ये देशभरात काही जागांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे कट ऑफ रँक म्हणजेच ऑल इंडिया रँक थोडंसं खाली येऊ शकतो. राज्यातील शासकीय महाविद्यालयात एकूण जागा 41 महाविद्यालयात 5,849 आहेत. यापैकी 85% स्टेट कोट्यातून 4,939 जागा उपलब्ध होतात आणि 15%तून म्हणजेच ऑल इंडिया कोट्यातून 910 जागा उपलब्ध होतात. आपण साधी संकल्पना लक्षात घ्या. एका टेबलवरती 85%च्या जागा आहेत 4,939 आणि दुसऱ्या टेबलवरती आहेत 910 जागा ऑल इंडियाच्या. महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रेफरन्स फॉर्म भरताना अगोदर राज्यातील कॉलेजेसलाच पसंतीक्रम तो देईल. आपल्याला कोणत्या टेबलमधून जास्त प्रवेशाची संधी आहे तर 4,939 मधून. एकंदरीत काय, आपल्या महाराष्ट्र राज्यात जादा कॉलेजेस आहेत, जागासुद्धा जास्त आहेत. त्यामुळे आपल्या राज्यातील शासकीय MBBSचा कट ऑफ देश पातळीवरील ऑल इंडिया 15%पेक्षा लोअरच असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. AIQ कट ऑफ राज्याच्या तुलनेत हायरच असतात. राज्यातील विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया प्रोसेसमध्ये मग नेमका कशासाठी भाग घ्यावा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ज्यांना खूप मार्क्स आहेत, जे खूप टॉपर्स आहेत, त्यांनी एम्ससाठी भाग घेतला तर चालू शकतं आणि ज्यांना खूप कमी गुण आहेत ते डीमसाठी भाग घेऊ शकतात. मधल्या विद्यार्थ्यांनी जरी ऑल इंडिया कोट्यासाठी अप्लाय केलं तर राज्यातच त्यांचा प्रवेश हा चांगला होत असतो. मग आता पाहूया देशभरातील ऑल इंडिया कोट्यातील लोएस्ट कट ऑफ आणि त्याचबरोबर आपण नीट 2024 आणि 2025चं ॲनालिसिस पाहूया. आपण खुला गट पाहू. 21,190 AIR वरती बंद झालेला आहे प्रवेश. 534 मार्क आहेत. हा प्रवेश नागालँडमध्ये आहे. आपण जर मागच्या वर्षीची तुलना केली तर मागच्या वर्षी 19,418 रँकला तो बंद होता. एकंदर काय तर खुल्या गटाचा जो प्रवेश आहे तो 1,772 रँकनी खाली आलेला आहे. OBC 534 मार्क 21,452 ऑल इंडिया रँकवरती आणि हा प्रवेश आसाममधील आहे. EWS 528 मार्कावरती बंद झालेला आहे. 25,599 ऑल इंडिया रँक आणि हा प्रवेश तामिळनाडूमधील आहे. SC कॅटेगरी 457 मार्क 1,10,389 ऑल इंडिया रँकवरती प्रवेश बंद तेलंगणामधील आहे. आणि STचा 436 मार्क्स 1,45,625 हा ऑल इंडिया रँक तामिळनाडूतील प्रवेश आहे. हे प्रवेश झाले 2025. आपण जर 2024चा जर विचार केला तर हा जो डिफरन्स आहे हा जास्तीत जास्त 2,000पर्यंतचा आहे आणि हा डिफरन्स देशाच्या तुलनेत फार नाही. काही जागा वाढलेल्या असतात म्हणून हा डिफरन्स आहे आणि तो लोअर साईडनी आलेला आहे. आता आपण पाहूया महाराष्ट्र राज्यातील 15% ऑल इंडिया कोट्यातील लोएस्ट कट ऑफ. खुला गट 538 मार्कावर आणि ऑल इंडिया रँक आहे 18,639. OBC 535 मार्क 20,409 ऑल इंडिया रँक. EWS 534 मार्क 21,219 AIR. SC 464 मार्क्स 1,01,553 ऑल इंडिया रँकवरती आणि STचा प्रवेश 441 मार्कावर 1,35,975 मार्कावर. हा राज्यातून कुठं नाही कुठं कोणत्या ना कोणत्या कॉलेजला लोएस्ट आलेला आहे. याची जर आपण 2024ची तुलना जर केली तर सर्वसाधारणपणे हे कट ऑफ 4,000नी लोअर आलेले आहेत. यावर्षी जे हे कट ऑफ खाली आलेले आहेत याचं मुख्य कारण काय आहे तर मागील वर्षी म्हणजे 2024 साली 2 राऊंडनंतर नवीन 8 महाविद्यालयांचा शासकीय महाविद्यालयांचा समावेश प्रवेश प्रक्रियेमध्ये झालेला होता. आता आपण पाहूया राज्यभरातील लोएस्ट कट ऑफ आहेत पण नेमके कोणत्या कॉलेजचे. आपण जर पाहिलं तर GMC गडचिरोली खुला गट 18,342, OBC 19,118, EWS 19,150,
SC 99,295 आणि ST 1,26,069 AIR रँकवरती बंद झालेलं आहे. याच पद्धतीनं आपण कॉलेजेस घेतलेले आहेत आणि अभ्यास केला. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज भंडारा, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हिंगोली, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज वाशिम, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गोंदिया. असा आपण 6 कॉलेजेसचा अभ्यास केला आणि मग आपल्या लक्षात येतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये खुल्या गटाचा प्रवेश 538 मार्क्स 18,639 GMC हिंगोली, OBCसाठी 535 मार्क 20,409 ऑल इंडिया रँक GMC वाशिम, EWSसाठी 534 मार्क्स 21,219 ऑल इंडिया रँक GMC हिंगोली, SC कॅटेगरी 464 मार्क्स 1,01,553 रँक GMC वाशिम आणि ST कॅटेगरी 441 मार्क्स 1,35,975 AIR आहे आणि कॉलेज आहे GMC वाशिम. आपण एक इंटरेस्टिंग गोष्ट जर पाहिली तर या कॉलेजमध्ये पहिला विद्यार्थी ज्याने ॲडमिशन घेतलं तर तो GMC गडचिरोलीमध्ये 540 मार्काचा आहे, भंडारामध्ये 549, हिंगोली 542, वाशिम 548, सिंधुदुर्ग 542 आणि गोंदिया 545 मार्काचा आहे. या मार्कांवर आपल्याला आपल्या राज्यात छान पद्धतीनं प्रवेश हा मिळणार असतोच. आता बरेच पालक विद्यार्थी विचारतात बारामतीचं कॉलेज कसं काय आहे, म्हणून GMC बारामतीचे कट ऑफ थोडंसं पाहूया. खुला गट 557 मार्कावर बंद झालेला आहे, 9,314 ऑल इंडिया रँक. OBC 555 मार्क्स 10,290 AIR, EWS 554 मार्क 10,774 ऑल इंडिया रँक, SC कॅटेगरी 505 46,383 AIR आणि ST 488 मार्क्स 66,674 AIR आहे. खुल्या गटातून 568 या मार्कवाल्याने बारामतीला पहिला प्रवेश घेतलेला आहे. आता आपण विचार करूया की देशभरात आपल्या राज्यापेक्षा कमी मार्कांवर कुठेही प्रवेश मिळेल का, तर लक्षात घ्या हे नीटचे मार्क्स म्हणजेच हे आपलं चलन आहे, हे लक्षात घ्या. हे पैसेच आहेत, तर देशभरामध्ये त्याची किंमत सगळी सारखीच आहे. 2016 ते 2017 पासून 2024 पर्यंत ऑल इंडिया कोट्याचे कट ऑफ हे हायरच राहिलेले आहेत महाराष्ट्र राज्यापेक्षा, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मेरिट क्रमांक एकदा मिळाला की आपण मार्क विसरून गेलं पाहिजे. माझा ताट क्रमांक महत्त्वाचा आहे, आता मार्काशी काही संबंध नाही, त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा मार्काशी तुलना करू नये. आपण नेहमी स्टेट मेरिट लिस्ट नंबर किंवा ऑल इंडिया रँकशी तुलना करावी. सततचा प्रश्न असतो, आम्ही MBBSच करणार आणि शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत, आम्हाला मिळणारच. मग खरंच मिळेल का, तर पुढील फेरीत फार बदल होतील का, खुल्या गटातून किती बदल होईल का. आता ज्या विद्यार्थ्याला 420 मार्क आहेत, खुल्या गटात 450 मार्क आहेत, यांना प्रवेश मिळणार आहे का, तरीही आम्हाला शेवटी मिळेलच कुठंतरी, असं एक समजूत आहे. मलाही कसं सांगावं हे त्यांना कळत नाही. आय एम नॉट निगेटिव्ह, पण मी अति आत्मविश्वास आशावादी नाही. आपल्याला नाही मिळालं तर काय, आणि प्लॅन बीची तयारी ठेवणे हा एकच चांगला पर्याय आहे, आणि म्हणून त्या प्लॅन बीचं नियोजन करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नीट 2025 ऑल इंडिया कोटा डीम्डमध्ये मात्र कट ऑफ रँकमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. राज्यातील डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये तसेच देशभरातील बहुतेक सर्व डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये फीमध्ये मोठी वाढ झाली, तरीसुद्धा कट ऑफमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. मग नेमकं असं काय घडलं, काय कारणे असावीत, आणि आत्ता आपण या स्टेजमध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे, कशा पद्धतीनं तात्काळ प्लॅन बीचं नियोजन करणं गरजेचं आहे,
आणि हा विषय अर्थातच गंभीर आहे, त्यामुळे स्वतंत्र व्हिडिओमधून सविस्तरपणे याबाबत माहिती लवकरच देण्यात येईल. विद्यार्थी आणि पालकमित्र हो, अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.